और ये सीजन 2 का ट्रॉफी जानेवारी 2025मध्ये आमच्या सोसायटीमध्ये PPL2 टुर्नामेंट भरविण्यात आली. इथे अभि, राहुल भाऊ क्रिकेटसाठी जर्सी घालून सज्ज आहेत. सोबत माझ्या मुलीसुद्धा. आणि हा विनर कपसुद्धा सज्ज आहे. आमच्या सोसायटीमध्येच म्हणजे सोसायटी प्रिमायसेसमध्येच टर्फ आहे. मुलांची क्रिकेटबद्दलची गोडी खूपच वाढली आहे. टर्फच्या बाजूला व्यायामासाठी असे अरेंजमेंटही आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत येथे खेळण्याची मुभा आहे. हा टर्फ असल्या कारणाने मुलं क्रिकेटसोबत फुटबॉलही खेळतात. आणि तुम्ही पाहू शकता हा इतका मोठा टर्फ आहे. काही टीमने इथे ग्रुप फोटो काढून क्रिकेटला सुरुवात केली. कॉइन टॉस करून संघ खेळण्यास तयार आहेत. DJ आणि लहान मुलांच्या उत्साहात क्रिकेटच्या मॅचला सुरुवात झाली. प्रथम कॉइन टॉस जिंकून पॅराडाईज इंडियन्स आणि त्यांनी बॉलिंग स्वीकारली आहे. पॅराडाईज इंडियन वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स यांचा सामना रंगला. असे 6 संघ ग्रुप A व ग्रुप B मध्ये विभागले गेले व त्यांच्यात परस्पर सामने रंगले. ग्रुप A मध्ये स्पार्टन, पॅराडाईज इंडियन्स, वॉरियर्स ही टीम होती आणि ग्रुप B मध्ये सुपर किंग्स, रॉयल स्ट्रायकर्स आणि नाईट रायडर्स अशी टीम होती. ग्रुप A मधून पॅराडाईज इंडियन्स हर्डल करताना तुम्हाला दिसत आहे. क्रिकेटमध्ये हर्डल म्हणजे संघातील खेळाडू घट्ट वर्तुळाकारात खेळून राजनीती बनवणे, प्रेरणा देणे किंवा उत्साह साजरा करणे असा होतो. त्याचबरोबर रॉयल स्ट्रायकर्स सुद्धा तुम्हाला हर्डल करताना दिसत आहेत. नंतरची मॅच होती पॅराडाईज इंडियन्सची स्पार्टन बरोबर. पॅराडाईज इंडियन बॅटिंग करताना दिसत आहेत. त्यामध्ये राहुल भाऊ हे असे रनआउट झालेले तुम्हाला दिसत आहेत. जी मॅच ही भलतीच रंगात आली होती आणि आम्ही पुरेपूर क्रिकेटची मॅचची मजा घेत होतो. लायन्स क्लब इंडिया आणि श्रीराम फायनान्स यांच्याकडून सर्व प्लेयर्सना स्पेशल जर्सी होती. आणि इथे स्पार्टन टीमचा कॅच अभिने पकडला. आणि पुढे या मॅचमध्ये असं काही घडलं जे आमच्या विचारशक्तींच्याही बाहेरचं होतं. PPL2 टुर्नामेंटमध्ये असं त्या आधी कधीच घडलं नव्हतं आणि नाही असं कोणी केलंही होतं.
असा विक्रम घडला होता. एक ओव्हरमध्ये 5 विकेट विथ 0 रन आणि ते झाले MVP ऑफ मॅच वर्सेस द वॉरियर. हा सामना चालू होता पॅराडाईज इंडियन्सचा वॉरियर्स बरोबर. और कुणाल भाई और ये हैट्रिक टीम हैट्रिक और नाउ बॉलर हैट्रिक. अभी हैट्रिक का साथ है 90 करोड़ में बिके थे. दो में नाउ संकेत भाई जर्सी नंबर 11 बार्सिलोना 2 बॉल 11. क्या संकेत भाई कर सकते हैं? लेफ्टी 2 बॉल 9. वाइट गेंद 2 बॉल 8 रन पॉसिबल है, कर चुके हैं ये. पांच विकेट 5 बॉल 5 विकेट. क्या आपने कभी देखा है ऐसी गेंदबाजी? क्या आपने नहीं देखी है ऐसी गेंदबाजी? 1 बॉल 8 रन. तर तुम्ही बघितलं की त्यांनी 1 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतला आणि तेही 0 रनवरती. त्यामुळे त्यांची पूर्ण टीम हर्डल करून उत्सव साजरा करताना दिसत आहेत. इथे मुलं बघा पूर्ण मजा करत आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि त्याच दिवशी इकडे आम्ही मुली सर्व महिला क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहोत. जेंट्सच्या क्रिकेट दरम्यान ब्रेकमध्ये आम्हीही खेळणार होतो. महिलांची 2 टीम होती, टीम ए आणि टीम बी. टीम ए मध्ये मी होती आणि टीम बी मध्ये माझी मोठी मुलगी यशस्वी होती. आणि दोन्ही टीमची कॅप्टन अश्विनी आणि मयुरी आहेत. टॉस जिंकून आम्ही प्रथम बॉलिंग घेतली. बॉलिंग करतानाचा अनुभव खरंच खूप छान होता. तुमच्यापैकी किती जणांना क्रिकेटमध्ये आवड आहे आणि कोणकोणत्या गेममध्ये आवड आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि थोड्या वेळासाठी का होईना पण आम्ही त्या खेळाची पुरेपूर मजा घेतली. आणि त्यावेळी मला समजलं आपण प्रत्येकजणी आपल्या कामात, घर संसारात, मुलं, जॉब यात इतकी गुरफटलेलो असतो आणि मनमोकळं जगणंच आपण विसरून गेलेलो असतो. आपण नेहमी टेन्शन, विचार, अडचणी यामागेच आपण आपलं आयुष्य घालवत असतो. माझं असं प्रामाणिक मत आहे की आपण महिला प्रत्येक अशा छोट्या मोठ्या संधीचं सोनं करायला पाहिजे. मग त्यात काही असेल, गेम्स, गाणी, डान्स, एंटरटेनमेंट म्हणून काही त्यात आपल्याला अवगत असलेल्या कला सादर करू शकतो. वेळात वेळ काढून आपणही आपल्या मैत्रिणींबरोबर आनंदाचे थोडे क्षण घालवू. शारीरिकदृष्ट्या का होईना एक प्रकारचा व्यायामही होतो, एक्सरसाइज पण होते. महिलांची क्रिकेट ही फक्त 4 ओव्हरची होती. 1 मॅच आम्ही जिंकलो आणि 1 मॅच ते जिंकले. नंतर पुन्हा फायनल राऊंड सुरू झाला. तुमच्यापैकी कोणाकोणाला क्रिकेटमध्ये रुची आहे, आवड आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सोसायटी कमिटीतर्फे सर्व प्लेयर्सना टी अँड स्नॅक्स, बिस्किट्स आणि ग्लुकोज देण्यात आलं आणि रात्रीच्या जेवणासाठी सर्व प्लेयर्ससोबत पूर्ण सोसायटीला व्हेज बिर्याणीचा बेत होता. फायनल मॅचला सुरुवात झाली.
और ये 4 रन, ये बहुत बड़ी गलती हो सकती है। और ये सीजन 2 का ट्रॉफी शेवटी थोड्याशा फरकाने फायनल मॅच सुपर किंग्ज जिंकले व रनरअप नाईट रायडर्स झाले. उपस्थित मान्यवर ऑर्गनायझर्स लायन्स क्लब इंडिया आणि श्रीराम फायनान्शियल सोसायटी कमिटी मेंबर्स यांच्या हस्ते बेस्ट MVP ऑफ टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डर्स म्हणून पारितोषिक देण्यात आलं व प्लेयर्सना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. सुपर किंग्स यांना विनर कप देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या खेळातील गमती व अनुभव माझ्याबरोबर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.